अमरावतीतल्या वरुडचे नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांना मारहाण करणाऱ्या आमदार अनिल बोंडे यांना अटक करावी अशी मागणी करत महसूल कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारलं होतं। मात्र आमदारांनी अटकपूर्व जामीन मिळवल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आलं। भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल कारवाईनंतर साशंकता निर्माण करणाऱ्या संजय निरुपम यांच्या विरोधात धुळ्यात शिवसेनेनं जोडेमारो आंदोलन केलं। शहरातल्या खोल गल्लीजवळ हे आंदोलन करण्यात आलं। निरुपम यांना पक्षातून काढून टाकण्यात यावं अशी मागणी धुळ्यातल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी केली। चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातल्या प्राध्यापकांनी गोंडवाना विद्यापीठासमोर धरणं आंदोलन केलं। 7व्या यूजीसी वेतन पुनर्रचना समितीनं अनुकूल आणि अविलंब अहवाल सादर करावा। 2004 ची पेन्शन योजना पुन्हा लागू करावी या मागण्यांसाठी हे सामूहिक रजा घेऊन आंदोलन घेण्यात आलं होतं। स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाशी संलग्न असलेल्या प्राध्यापकांनी विद्यापीठासमोर निदर्शनं करत आंदोलन केलं। शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विना अनुदानित धोरण बंद करावं या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। सामूहिक रजा घेत शेकडो प्राध्यापक या आंदोलनात सहभागी झाले होते। राज्यभरात पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करत जळगावात सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी, पोलीस मित्र आणि कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। यात मोठ्या संख्येनं पोलीस कुटुंबीय सहभागी झाले होते। पोलिसांवरील हल्ले थांबवण्यासाठी सरकारने कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या हिंगोलीतल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी खासदार राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली धरणं आंदोलन करण्यात आलं। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो एकरावरचे मूग, उडीद, सोयाबीन आणि झेंडूच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। चंद्रपूरच्या महाऔष्णिक वीज केंद्रात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी 3 ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे। इथले संच क्रमांक 1 आणि 2 प्रदूषणामुळे गेल्या वर्षापासून बंद आहेत। त्यामुळे 100 ते 150 कामगारांवरती बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे। शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांच्या तडीपारीच्या निषेधार्थ अहमदनगरच्या कर्जतमध्ये बंद पुकारण्यात आला। भोर यांच्यावरच्या तडीपारीच्या कारवाईचा निषेध करत नागरिकांनी मोर्चा काढला। बंदमुळे शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून येत होता। शिर्डीतल्या अकोलेतील वेदांत देशमुखच्या मारेकऱ्यांना पकडण्यात यावं यासाठी गेल्या 4 दिवसांपासून ग्रामस्थ उपोषणाला बसले। जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी मात्र अजूनही या उपोषणाची दखल घेतलेली नाहीये। हे दुर्दैवी असून मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशीची करण्याचं आश्वासन दिलेलं होतं ते पूर्ण करण्याची मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेली आहे। औरंगाबादमध्ये शिक्षक आंदोलनादरम्यान राहुल कांबळे या पोलिसांचा मृत्यू हल्ल्यामुळे नाही तर जुन्या आजारानं झाल्याचं पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी सांगितलं। कांबळे यांच्या कुटुंबाला सगळी मदत केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलंय। कांबळेंच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर यापुढे पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी केली जाईल असंही त्यांनी सांगितलं। औरंगाबादमध्ये शिक्षकांच्या मोर्चादरम्यान झालेल्या लाठीमाराचा निषेध करत गडचिरोलीत कायम विनाअनुदानित शाळा बंद ठेवण्यात आल्या। कायम विनाअनुदानित शाळा समितीनं पुकारलेल्या या आंदोलनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली होती। लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईकवरती संशय घेऊन पुरावे सादर करण्याची मागणी करणाऱ्या संजय निरुपम यांच्या विरोधात जालन्यात युवा सेनेनं जोडेमारो आंदोलन केलं। निरुपम यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। तसंच त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली। भारताच्या सर्जिकल स्ट्राईकवरती शंका घेणारे अरविंद केजरीवाल, संजय निरुपम, पी चिदंबरम, ओम पुरी, सलमान खान या सर्वांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे। भारताने केलेला हा हल्ला अतुलनीय शौर्याचं प्रतीक असताना अभिनेते आणि नेत्यांनी केलेली ही बेताल वक्तव्य चुकीची असल्याचा आरोप भापकर यांनी केला आहे। भारताच्या सर्जिकल स्ट्राईकविषयी प्रश्न विचारून साशंक वातावरण तयार करणाऱ्या संजय निरुपम यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून परभणीत निरुपम यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। पाकिस्तान विरोधात करण्यात आलेल्या कारवाईवर राजकारण तापू लागलं असून प्रत्येक पक्ष आपला राजकीय फायदा त्यामध्ये पाहू लागला आहे।
बारामतीच्या बापाला देखील 20 वर्ष सत्तेत येऊ देणार नाही. पुढची 20 वर्ष केंद्रात आणि राज्यात आमचंच सरकार राहील असा दावा दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी केला. ते जालन्यात बोलत होते. जालना जिल्ह्यातल्या कडवंची गावामध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. निपाणी बस स्थानकावर केवळ कन्नड फलक लावण्याचा प्रयत्न मराठी भाषिकांनी उधळलाय आणि आगार प्रमुखांना मराठीत फलक लावण्यास भाग पाडलाय. निपाणी बस स्थानकाचं नूतनीकरण करण्यात आलं. यावेळी स्थानकाच्या फलाट क्रमांक आणि गावांच्या नावाचे फलक कन्नडमध्ये लावण्यात येत होते. त्याला जोरदार विरोध करत मराठी भाषिकांनी मराठीतले फलक लावून घेतले. जानेवारी 2017 मध्ये होणाऱ्या चंद्रपूर जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं. 56 सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत 8 जागा अनुसूचित जाती आणि 11 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्यात आल्या. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी यंदा कुठलंही आरक्षण नसणार आहे. गडचिरोली जिल्हा परिषद आणि दोन्ही नगर परिषदेत महिला राज असणारे हे जाहीर झालंय. आगामी निवडणुकांसाठी मंत्रालयात हे आरक्षण जाहीर करण्यात आलंय. त्यानुसार जिल्हा परिषदेसह दोन्ही नगर परिषदांचं अध्यक्षपद महिलांसाठी राखीव झालंय. त्यामुळे इच्छुक पुरुष उमेदवारांचा प्रचंड भ्रमनिरास झालाय. 2017 मध्ये होणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयामधल्या बचत भवनमध्येही सोडत पार पडली. या सोडतीमध्ये अनेक दिग्गजांचे प्रभाग आरक्षित झाल्यामुळे मोठा धक्का बसलेला आहे. ठाणे भिवंडी कल्याण परिसरातील दुचाकी चोरून थेट यवतमाळच्या उमरखेडमध्ये नेऊन विकणाऱ्या टोळीला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून एकूण 14 दुचाकी, एक कार जप्त करण्यात आली. केवळ चैनीसाठीही चोरी केली जात असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. इचलकरंजी शहरात आरटीओनं जप्त केलेल्या गाड्यांचे स्पेअर पार्ट्स चोरीला गेल्याचं उघडकीला आलंय. मंगळवारी आरटीओ निरीक्षक शंभूराजे पवार यांनी 7-8 मालवाहतूक टेम्पोंवरती कारवाई केली होती. दंड भरल्यानंतर टेम्पो चालक एसटी डेपोमध्ये आलेले असता त्यांच्या टेम्पोमधली बॅटरी, स्टेपनी, टेप, फळी तसंच इतर स्पेअर पार्ट्स चोरीला गेल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं आणि वाहन चालकांमध्ये त्यामुळे एकच संताप उसळलाय. पुण्यातल्या विद्याविकास मंडळ संचालित शाळांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शाळेतल्याच मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी केलेला आहे. जनता प्राथमिक शाळा, जनता हायस्कूल, NCA आणि सेंट फ्रान्सिस या 4 शाळा पुण्यातल्या विद्याविकास मंडळाच्या आहेत. मात्र संस्थेच्या अध्यक्षावर गैरप्रकाराचा आरोप करत पोलिसात अनेक गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. निवडणुकांच्या तोंडावर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं घाईघाईनं निर्णय घेतले जात आहेत. त्याचाच एक प्रकार म्हणजे स्थायी समितीनं तब्बल 200 कोटीच्या 150 विषयांना फक्त 15 मिनिटात मंजुरी दिली आहे. एकमुखानं हा निर्णय घेण्यात आला आहे. परतीच्या पावसानं रायगड जिल्ह्यात शेतीचं मोठं नुकसान झालंय. रायगड जिल्ह्यात 7,000 हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे जवळपास 5 कोटीचं नुकसान झालंय. पेण तालुक्यात 3,968 हेक्टर वरच्या शेतीला परतीच्या पावसाचा फटका बसलाय. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामधल्या खेकडा गावात विहिरीचं दूषित पाणी प्यायल्याने 41 ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाली. त्यापैकी 22 जणांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर उर्वरित रुग्णांवर गुजरातच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुहागरमध्ये एसटी बसच्या अपघातात 15 शालेय विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. पांगारी गावातल्या अरुंद रस्त्यावरून जात असताना चालकाचा बसवरचा ताबा सुटला आणि हा अपघात झाला. यावेळी बसमध्ये 60 प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर स्थानिकांनी धाव घेत बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढलं आणि जखमींवर चिखली इथल्या आरोग्य केंद्रात उपचार सुरू झालेले आहेत. औरंगाबादमध्ये छावणी परिषदेच्या बाजारामध्ये 35 गायी आणि वासरांचा एकाच रात्रीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर 28 गायी अजूनही मरणाशी झुंजतात. स्थानिकांनी याची माहिती प्रशासन आणि पोलिसांना दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीला आलाय.